शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर 2022 नंतर परत एकदा गद्दारी झाली. तर पहिले तर ज्यांनी आपल्याला आपण ज्यांना यापूर्वी 2-3 वेळेस निवडून दिलं, त्यांना खऱ्या अर्थानं शिवसेना काळात आज 28 तारखेला उद्धव साहेब धाराशिव मध्ये येत आहेत आणि कालपासून काटमारे साहेब असेल, मी असेल, रणजित असेल, आम्ही सगळेजण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी मेळावा घेतोय. तसाच आज आपल्या धाराशिव कळंब मतदारसंघाचा हा मेळावा आहे. तर या मेळाव्याला उपस्थित आपल्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनीलजी काटमारे साहेब, आपले जिल्हा प्रमुख कैलासजी पाटील, ही सगळ्यांची नावं घेत नाही, आदरणीय व्यासपीठ म्हणतो, वेळ घालवत नाही. तर मित्रांनो, कालपासून आम्ही फिरतोय. एकही पदाधिकारी पक्षाचा जागेवरचा हल्लेला नाही. एवढं मोठं संकट आपल्यावर आलेलं असताना सुद्धा संघटना आणि पक्ष, शिवसेनेचा पदाधिकारी असेल, कोणी नेता असेल, त्याच्याकडून शिवसैनिकांची आणि जनतेची एकच अपेक्षा असते की आमच्यासाठी व्यवस्थेच्या विरुद्ध त्या व्यक्तीनं आवाज उठवला पाहिजे, आमच्यासाठी झटलं पाहिजे. हा खरा शिवसेनेचा विचार त्या ठिकाणी असताना आज ज्यावेळेस तुम्ही पक्ष सोडून जाता त्यावेळेस कुठेतरी निधी मिळत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे लोक निवडून येऊ शकले नाहीत, अशा प्रकारची कारणं देऊन पक्ष सोडण्यात आला. अनेक लोकांना आश्चर्य झालं, नंदुबाई कसं काय त्यांच्याबरोबर गेलं नाही. मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी गेलो. कारण मला सुद्धा असं 2016 साली अनेक शिवसेनेचे इच्छुक नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष पदाला निवडणुकीला सुधीर पाटील होते, सुरेश साळुंके होते, राजभाऊ गोडके होते, प्रदीप साळुंके होते. ही सगळी जुनी मंडळी असताना देखील मला पक्षाने तिकीट दिलं, मी निवडून आलो. त्यानंतर मला 2019 ची संधी होती, परंतु काय कारणाने ती मिळाली नाही, तरी मी पक्षात राहिलो. 2024 ला सुद्धा मला काय मिळालं नाही, तरी मी पक्षात राहिलो. मला सोडून जायचं असतं तर मी मागत गेलो. आणि मी खरं सांगतो, मला 2021 ला मी आजपर्यंत कधीच कोणाला बोललो नाही. 2019 ला शरद पवार साहेबांचा आणि अजित पवार साहेबांचा मला स्वतः फोन आला. मी पुण्यावरून वापस मला पक्ष जर सोडायचा असता तर मी त्याच वेळेस जोडून आलो असतो, पडलो असतो, तो भाग वेगळा. परंतु ज्या ठिकाणी एखाद्या नेत्यानं आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं, एवढी सगळी लोक बाजूला सारून आपल्यावर प्रेम केलं, त्या ठिकाणी त्यांना सोडून जाणं मला काही योग्य वाटलं नाही. आणि म्हणून मी पक्षामध्ये थांबलो. आणि कुठंतरी दुसरं एक कारण आहे, या आपल्या व्यवस्थेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी हे दोन चाक आहेत आणि दोन चाक एकत्र चालल्याशिवाय व्यवस्था नीट चालत नसते. विरोधक सुद्धा जिवंत राहायला पाहिजे आणि शिवसेना ही बाळासाहेबांनी उभा केलेली संघटना आणि पक्ष आहे, हा देखील जिवंत राहायला पाहिजे. मग अशी रामलिंग तात्याला सांगितलं, कोणी त्यांना म्हणलं की शेका पक्ष होईल, अमुक होईल. शेका पक्ष नाही, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली तरी अडचण नाही.
परंतु आवाज उठवणं हे आपलं काम आहे आणि ते आपण करत राहावं. हे कुठेतरी धोक्यात राहिल्यामुळे आपण 28 तारखेला उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आपण सगळे आठवा 2009चा जर अपवाद वगळला तर लोकसभेला या पक्षाचाच फक्त खासदार करता येईल. शिवसेना लढत असताना भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत असेल किंवा नसेल, असतानाही झालो आणि नसतानाही झालो. त्याचं कारण आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेवरती प्रेम करणारा खूप मोठा एक वर्ग आहे आणि त्यांची एकच अपेक्षा असते की आपल्यासाठी आवाज उठवणार कोणतरी या संघटनेमध्ये आहे आणि आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्यासाठी कोणतरी झटणार आहे. म्हणून नागरिक असतील, लोक असतील, शिवसैनिक असतील, आपल्या पाठीशी उभे राहतात. परंतु कुठेतरी सत्तेच्या मागे जायचं आणि मला काहीतरी मिळेल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या हे योग्य नाही. म्हणून 28 तारखेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव साहेब त्या ठिकाणी येणार आहेत. सिद्धाई मंगल कार्यालय बायपास रोडला येणार आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त शिवसैनिक कसे हजर राहतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढंच सांगण्यासाठी ही बैठक आज आपण या ठिकाणी बोलवली आहे. अतिशय मोठा डोंगर आपल्या सगळ्यांवरती कोसळला आहे, खूप मोठा धक्का आपल्यासाठी आहे, परंतु त्यातून सुद्धा आपल्याला सावरावं लागेल आणि पुढं आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. एवढंच मी आज या ठिकाणी